न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। परभणी बालगोपालांच्या भक्तिमय कला आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध। आषाढी एकादशी निमित्त बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचा उपक्रम। परभणी सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल आयोजित विठू माझा लेकुरवाळा हा बालगोपालांच्या कलागुणांना वाव देणारा भक्तिमय कला आविष्कार आषाढी एकादशी निमित्त शहरातील साई नाट्यगृहात शनिवार रोजी श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला। बालवारकऱ्यांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले। कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एसएम लोया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, नूतन विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष सीताराम मंत्री, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, शिक्षण व क्रीडा सभापती मिलिंद पवार, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उत्तम लोखंडे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमात बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या 220 बाल कलाकारांनी 3 तासात आषाढी वारीचा इतिहास, परंपरा, महत्त्व, संत ज्ञानेश्वर, नामदेव, भक्त कुंडलिक, सावता माळी, गोरा कुंभार, कान्होपात्रा, संत तुकाराम यांचा जीवनपट नाटिकेतून सादर करून उपस्थितांची मने जिंकली। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात नाट्यगृहात आलेल्या बालवारकऱ्यांच्या दिंडीने कला आविष्काराची सुरुवात झाली। तर आज सोनियाचा दिनू बरसे आनंदाचा घनू या गीताने भक्तीने भारावलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली। प्रास्ताविक भूषण देवळगावकर यांनी केले। सूत्रसंचलन मुक्ताई बोधले, देवांशी टिळकीकर, गायत्री जाधव, शर्वरी मोरे, कृतिका कट्ट्यारमल, आराध्या लंगडे, मनस्वी दिग्रसकर या विद्यार्थिनींनी केले, तर आभार प्रदर्शन शरद गोरे यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण देवळगावकर, वंदना चिटणीस, सीमा सोनपावले, रेखा पद्मावत, पूजा दिग्रसकर, ऐश्वर्या जैन, प्रियंका सोळंके, शिल्पा देवधर, चित्रा दलाल, प्रणिता सोलापुरे, अक्षय हुगे, अनिकेत चिटणीस, किशोर नाईक, रवी देशमुख, अमोल जाधव, रवी पिंपळे, राहुल बायस, समाधान बोरगिल, मंगेश जाधव, गणेश गोरे, आनंद सिरसागर आदींनी परिश्रम घेतले। जिल्हा ब्युरो चीफ परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट। पंढरीची वारी जर माझ्या घरी असेल तर अजून कुठल्याही प्रकारचं तीर्थव्रत मला करायची गरज नाही। मग अशी ही वारी आपल्या संतांसाठी श्रेष्ठ असेल तर वारी म्हणजे काय हो? आषाढी वारी म्हणजे भक्तीचा महासागर। लाखो वारकरी आषाढ महिन्यात पंढरपूरकडे सावळ विठुरायाचं नाम घेत प्रस्थान करतात। शर्विकारांवर अर्थात काम, क्रोध, मोह, दंभ, मत्सर, अहंकार यावर वार करणारा तो म्हणजे वारकरी। आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्या आराध्य दैवताकडे जात राहायचे, फक्त आणि फक्त जायचे म्हणजे वारी। मग ही वारीची परंपरा सुरू कोणी केली हो? ही वारीची परंपरा अत्यंत जुनी असून पहिल्या वारकऱ्याचा मान जर कुणाला द्यायचा असेल तर तो देवाधिदेव महादेवांना, त्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना, त्यानंतर संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ बंधू नारायण महाराजांना। त्यांनी वारी देहू ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर अशी सुरू केली। पण पुढे बऱ्याच वर्षांनंतर भाविक भक्तांची संख्या अफाट वाढल्यामुळे दोन्ही पालख्यांचे एकत्र नेतृत्व करणे अवघड होत होते, म्हणून हैबतबाबा आरकोळकर यांनी आळंदीच्या पालखी सोहळ्याची स्वतंत्र स्थापना केली। त्यांनी वारीला लष्करी शिस्तीचे आणि पालखी सोहळ्याचे स्वरूप दिले। माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुणी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले, विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांनी आपली योग्यांची